मुंबई CPचा पेपर आहे तो झालेला आहे आणि प्रश्नसंच डीमध्ये तुम्ही बघू शकता. या ठिकाणी मुंबईचा पेपर झालेला आहे आणि बरेच मुलांनी ज्यांनी गणित आणि बुद्धिमत्तामध्ये चांगले मार्क घेतले ते नक्कीच फायनल मेरिटमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचे 2000 जसा 23ची भरती झाली, 21ची जी भरती होती 23मध्ये झाली, त्यानुसारच जसा पेपर होता तसा हा पेपर आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि गणित आणि बुद्धिमत्तामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चांगले मार्क घेतलेले आहे ते विद्यार्थी नक्कीच फायनल मेरिटमध्ये तुम्हाला दिसतील, कारण येथे थोडा आधुनिक इतिहासा वगैरे गणित आणि बुद्धिमत्ताचे भरपूर प्रश्न आहे. तर चला मित्रांनो, आपण एक अंदाजे पोलीस भरतीचा जो फायनल कट ऑफ असेल किती लागू शकतो त्याविषयी आपण एक सविस्तर व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. आपण सगळ्यात आधी एकत्रित जी CP मुंबईसाठी जागा आहे ती जागा बघणार आहोत. त्यानंतर आपण एक अंदाजी प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ काढणार आहोत. त्यासाठी चला मित्रांनो, व्हिडिओला नुसार येथे जागा बघून घेत आहे. 1062 जागांनंतर याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या होत्या आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता 3521 जागा टोटल या ठिकाणी होत्या. त्यामध्ये ओपनच्या सर्वसाधारण तुम्ही बघू शकता आरक्षणासाठी 137 जागा यामध्ये तुम्हाला बघायला मिळत आहे आणि सर्वसाधारण अजामध्ये तुम्हाला 75 इथं बघू शकता तुम्ही 75 जागा तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे. आणि व्हिजाच्या येथे 33 जागा होत्या सर्वसाधारणमध्ये, याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सर्वसाधारणमध्ये 33 जागा आहे आणि त्याच्यानंतर भजबसाठी 28 जागा आहे. टोटल म्हटल्या तर तुम्ही तुम्हाला हा व्यवस्थित दिसत नसेल तर आपल्या पोलीस भरती टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करू शकता. त्या ठिकाणी हा एकत्रित गुण यादीचा जो परिपत्रक आहे त्या ठिकाणी अपलोड करण्यात आलेला आहे. तर ओपनच्यात 277 सर्वसाधारणमध्ये जागा होत्या आणि ओपन महिलाच्या जर म्हटलं तर 296 इथे जागा होत्या आणि खेळाडू टोटल म्हणल्या कॅटेगरीचे सगळ्यांच्या धरून 49 होत्या. प्रकल्पग्रस्तसाठी 49, भूकंपग्रस्तसाठी 20 आणि जे माजी सैनिक आहे त्यांच्यासाठी 148 जागा आहे ते तुम्ही बघू शकता आणि अंशकालीन पदवीधरसाठी 49 जागा आहे इथं बघू शकता आणि पोलीस पाल्यसाठी 30 आणि गृहरक्षक म्हणजे होमगार्डसाठी 49 जागा आहे. म्हणजे टोटल 3521 जागा आहे आणि तुमच्या कॅटेगरीनुसार जे पण तुम्ही यामध्ये बघू शकता. या कट ऑफमध्ये तुम्हाला प्रत्येक ज्याचं पण कॅटेगरीनुसार आहे समांतर आरक्षणमध्ये जे पण मुलं आहे तुम्हाला या तुमच्या कॅटेगरीच्या टोटल जागा इथं पाहायला भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण आता समोर आता अंतिम म्हणजे एक अंदाजी कट ऑफ काढणार आहे. त्यामध्ये अंदाजी कट ऑफमध्ये तुम्हाला कळेल की तुमचा कॅटेगरीचा तुमचा कट ऑफ किती आहे लागू शकतो. एक अंदाजी म्हणजे परफेक्ट मी तुम्हाला सांगू शकत नाही. 1-2 मार्क मागं पुढं होतील, त्याच्यात 2-3 मार्क, त्याच्यापेक्षा कमी जास्त नाही होणार. आणि तुमची टोटल किती मला कमेंट करून सांगा मित्रांनो. जे पण तुम्ही असतील पोलीस पाल्य वगैरे असतील, कोणी ओपनमध्ये असतील, कोणी भूकंपग्रस्त, कोणी खेळाडू असतील, तर सगळ्यांनी आपली टोटल जी पण असतील मार्काची ती तुम्हाला टोटल कमेंट करायची आहे. त्यामध्ये कोणाची 120 असतील, कोणाची 130 असतील, जे पण असतील 130, 135 जे पण असतील ते तुम्हाला इथे कमेंट करून सांगायचे आहे. तर चला मित्रांनो, एक अंदाजे कट ऑफ मी तुम्हाला सांगण्याचा. ओपनचं कट ऑफ बघायचं म्हटलं तर ओपनचं 128, मुलींचं 120 आणि OBC पुरुषाचं म्हटलं तर 126च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळेल. 1-2 मार्क मागं पुढं होतील याच्यात, 1-2-3 मार्क, त्याच्यापेक्षा कमी जास्त नाही होणार. NTD पुरुषाचं मुलांचं लागणार 127, फिमेल 117, त्याच्यानंतर NTD मेल 127, फिमेलचं 117, SCचं मेल 123, फिमेल SCचं 115 आणि SC मेल SML याच्यात परत झालेलं आहे. EWS मेल 120 लागतील आणि EWS फिमेल 100च्या आसपास तुम्हाला पाहायला मिळेल. आणि NTCCचे ते पण मुलं असतील त्यांचं तुम्हाला 126 आणि मुलींचं 117. तुमचे जेवढे पण टोटल झालेली असेल कमेंट करून सांगा मित्रांनो मला. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा.